नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की धनंजयला आता त्यांच्या कामात व्हिज्युअल पीपीटी बनवायचं असतं. तर धनंजयचा खूप चिडचिडपणा होत असतो. तेव्हा नंदिनी त्याला शांत करते. नंदिनी म्हणते की हे बघा बाबा, काळजी करू नका, माझा एक चांगला मित्र आहे, तो खूप छान व्हिज्युअल पीपीटी बनवतो, मी तुमचा प्रोजेक्ट त्याला देते, तो अतिशय सुंदर पीपीटी बनवून तुम्हाला देईल. तर धनंजय म्हणतो की तुझा कोणता मित्र आहे, तो बनवून देईल. खरं तर नंदिनी सगळं काही जीवाबद्दल बोलत असते आणि ती सगळ्या फाईल घेऊन आता देशमुखांच्या घरी येते. तिला कळतं की आता काव्याची एक्झाम आहे, त्यामुळे ती काव्यालाही आता परीक्षेच्या शुभेच्छा देऊ लागते. पण मात्र नंदिनीला तिथे बघून आता जीवा काही फारसा खुश झालेला नसतो. या उलट नंदिनी प्रेमाने जीवाकडे पाहत असते, पण मात्र तो रागातच तिथून निघून जातो. नंदिनी जीवाला हाक देते की अहो, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर इकडे जीवा आता पार्थला म्हणतो की दादा सांग, मी बिझी आहे, आणि असं म्हणत तो तिथून निघून जातो. पार्थ म्हणतो की अरे जीवा, असं काय करतोस, नंदिनी तुला भेटायला आली. जीवा काही केला थांबत नाही, त्याच्या खोलीत निघून जातो. तर नंदिनी आता रडू लागते. तेव्हा काव्य म्हणते की ताई, आपण देशमुखांच्या सुना आहोत, तर देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कोणालाच माहीत नाही. अगोदर जीवाने तुला मनवलं ना, आता तुझी टर्न आहे, आणि आता हा फक्त त्याचा बाहेरचा राग आहे. जीवा आतून खरंच तुला खूप प्रेम करतो.